आमचे राहिले. हो ना. तर घटनेला 4 दिवस उलटून गेले आणि सातत्यानं विचारलं जात होतं की या घटनेसंदर्भात कोणावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे का किंवा कारवाई केली जाणार आहे का, प्रशासन काय कठोर भूमिका घेत आहे आणि या घटनेमध्ये कोणालाही जे दोषी सापडतील त्यांची गय केली जाणार नाही आहे का, काय एकंदरीत आता पावलं उचलले जात आहे. काल रात्री 1 वाजता सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन संपली आहे. आज आम्ही सकाळीच कार्यालयामध्ये येऊन याबाबतची एक तातडीची बैठक सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मी घेतलेली आहे आणि यामध्ये प्राथमिक चौकशी करून काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत. त्यामध्ये ज्या कंपनीच्याकडे हा प्लॅन्ट ऑपरेट करण्याचे काम आहे त्या कंपनीला आजच नोटीस देण्याबाबत मी सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीने हे करत असताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या की नाही, परवानग्या योग्य आहेत की नाही, त्याचप्रमाणे त्यांनी काही सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी घेतली होती या संदर्भात नोटीस देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या विभागाच्या अंतर्गत ह्या कंपनीचं सुपरविजनचं काम आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मी नोटीस देण्याचे आज सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या कंपनीच्या कामकाजामध्ये किंवा ह्या ज्या काही परवानगी असतील किंवा याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्या कंपनीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत मी आज सूचना दिलेल्या आहेत. त्यासंबंधचं लिगल ओपिनियन घेऊन तात्काळ ती कारवाई करा म्हणून मी सूचना दिल्या आहेत. आज महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही काल 1 वाजता जरी ऑपरेशन संपलेलं असलं तरी आज आम्ही सकाळपासूनच जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना जे 10 लाख रुपये महापालिकेने जाहीर केले आहेत ते देण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, कागदपत्र जमा करणे असतील, अकाउंट नंबर त्यांची मिळवणे असेल, ते सुरू केलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसातच किंवा शक्यतो उद्याच आम्ही त्यांच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर करणार आहोत. याचबरोबर ह्या सर्व प्रकरणाची सर्वंकष चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यासाठी आम्ही पर्यावरण तज्ज्ञ त्यामध्ये कोण असावे, IITचे स्ट्रक्चरल इंजिनियर्स किंवा प्राध्यापक कोण घ्यावे या संदर्भात त्या विभागांशी संपर्क करून त्यांच्याकडनं नावं मागवलेली आहेत आणि ते प्राप्त होताच उद्या ह्या चौकशी समितीचे आदेश देखील काढले जाणार आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूण किती कर्मचारी बचावलेत आणि किती जणांचा मृत्यू झाला, कधी ऑपरेशन झालं? ही दुर्दैवी घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला त्या इमारतीमध्ये 23 कर्मचारी होते. त्यापैकी 14 कर्मचारी हे जिवंत बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि 9 कर्मचाऱ्यांना दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे.